नमस्कार, मी अनुजा। नवीन वर्ष सुरू झालंय आणि येणारं वर्ष हे अनेक घडामोडींचं असणार आहे। त्याला कारणही अगदी तसंच आहे, कारण येणाऱ्या वर्षात अनेक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता काही दिवसातच जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी आतापासूनच अगदी अप्रत्यक्षरित्या प्रचारात उडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अनेक पक्षांनी लोकसभेवर दावे प्रतिदावे करायला सुरुवात केली आहे। सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि दुसरीकडे ठाकरे गटाचं सरकार आहे। महायुतीतून किरण उर्फ भैया सामंत हे उदय सामंत यांचे बंधू लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। तसंच त्यांनी मागेही निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती, पण त्यावेळी ते शक्य झालं नाही। पण त्यांनी पुन्हा एकदा आपण खासदारकीसाठी निवडणूक लढवणार ही इच्छा व्यक्त केली आहे। अगदी मंत्री उदय सामंत यांनी आपला भाऊ निवडून यावा यासाठी प्रचाराला देखील जोरदार सुरुवात केलेली आहे। किरण सामंत हे यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग आहे। त्यामुळे शिंदे गटातील एक प्रमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहायला मिळते। दुसरा राहतो प्रश्न तो म्हणजे भाजपचा। भाजपमधून एक प्रमुख चेहरा समोर येतोय, तो म्हणजे राज्याचे बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांचा। रवींद्र चव्हाणांनी आजपर्यंत अनेक विकास कामांचा धडाका लावलेला पाहायला मिळतोय। त्यांनी आजपर्यंत गोरगरीब जनतेत जाऊन अनेक विकास कामं पूर्ण केलेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे भाजपकडून त्यांचं नाव सुचवलं जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे महायुतीतलं शिंदे सरकार आणि भाजप यामध्ये धुसफूस वाढण्याची शक्यता या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे किरण सामंत यांना तिकीट मिळणार की भाजपच्या रवींद्र चव्हाण यांना तिकीट मिळणार, यावरून या पक्षामध्ये धुसफूस होण्याची शक्यता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे येणारा काळच कोणाला तिकीट मिळणार हे ठरवणार आहे। ठाकरे गटाचे विद्यमान खासदार असलेले विनायक राऊत यांचं नाव सुद्धा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रमुख चेहरा म्हणून पाहिलं जात आहे। गेले 2 टर्म विनायक राऊत हे खासदार आहेत आणि यंदा तिसऱ्या टर्मसाठी ते खासदार म्हणून निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे। त्यामुळे त्यांचं नाव ठाकरे गटाकडून पुढे केलं जात आहे आणि विनायक राऊत हे एक चांगला जनसंपर्क असलेले खासदार आहेत। तसंच त्यांनी अनेक जनतेची कामेही तितक्याच पोटतिडकीने केलेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ठाकरे गटाकडे विनायक राऊतांशिवाय दुसरा चेहरा नाही हे आता सिद्ध होत आहे। पण सध्या राज्यातील स्थिती पाहता राज्यात महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे विनायक राऊतांसाठी येणारी लोकसभा निवडणूक जिंकणं ही तितकीच आव्हानात्मक असणार आहे। राज्यात 2 महत्त्वाचे निकाल नुकतेच जाहीर झाले, ते म्हणजे शिवसेना कोणाची आणि आमदार अपात्रता प्रकरण। हे दोन्ही निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागले। त्यामुळे ठाकरे शिवसेनेमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर आहे आणि ठाकरे गटांमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। पण असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी लागणार हे पाहणं गरजेचंच आहे आणि या निकालाचा थेट परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला यामध्ये काही जनता ही नाखुश आहे, तर काही जनता या निकालाशी सहमत आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या निकालाचा थेट परिणाम होणार आहे। त्यामुळे अंतर्गत राजकारण आणि द्वेष निर्माण होण्याची शक्यताही आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांचंच नाव अधिकृत जाहीर आहे, पण सध्या प्रश्न आहे तो म्हणजे महायुतीचा। महायुतीतून किरण सामंत यांचं नाव जाहीर केलंय, पण दुसरीकडे भाजपचे रवींद्र चव्हाण यांचं देखील नाव पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या दोघांमध्ये कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार। सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग।